खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता. जप्त हार्ड डिस्कमधील डिलीट डेटा यशस्वीरित्या रिकव्हर. धक्कादायक चॅट्स आणि माहिती समोर येण्याची शक्यता. बोंधू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड. पत्नी कल्पना खरातच्या नावानं कळमण जमीन खरेदी. एकरी 20 लाख रुपयांप्रमाणे 4.4 हेक्टर जमिनीची खरेदी. नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणात तपासाला वेग. 6 आरोपींचे मोबाईल जप्त. फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले. पीडितावरील अत्याचाराचे पुरावे मिळण्याची शक्यता. आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपला. जणू संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला. ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून शोक व्यक्त. आजपासून बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ. कन्हेरीतून प्रचाराचा शुभारंभ. अजितदादांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेत वाढ. केंद्रीय राखीव पोलिसांचा सशस्त्र पहारा. जीवाला धोका असल्याची बीडमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर सुरक्षेत वाढ. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवल्याच्या प्रकरणाची होणार चौकशी. डीजीसी आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये राडा. शिंदेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाला पोलिसांनी गेटवरच रोखलं. तर दुसरीकडे काही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ज्येष्ठ गायिका आणि सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हृदयविकाराचा झटका आल्यानं केलं होतं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल. आशा भोसलेंवर उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कात होणार अंत्यसंस्कार. उद्या सकाळी 11 ते 3 या वेळेत लोअर परळमधील निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार. पंतप्रधान मोदींकडून सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना श्रद्धांजली. भारताच्या अष्टपैलू आवाजांपैकी एक आवाज हरपला. आशा भोसलेंनी सांस्कृतिक वारशाला समृद्ध केलं. मोदींनी व्यक्त केल्या भावना. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.